उमरेमाळ येथे शेततळ्यात नवविवाहितेचा मृत्यू, नातेवाईकांचा घातपाताचा संशय। सुरगाणा शहरापासून अवघ्या 3-4 किलोमीटर अंतरावरील वणी ते सुरगाणा रस्त्यावर उमरेमाळ येथील मयत नवविवाहिता कावेरी योगेश जाधव वय 20, माहेरचे नाव कावेरी लक्ष्मण भरसट, गाव भेंदीपाडा, तालुका कळवण हिचा घरालगत असलेल्या शेततळ्यात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून माहेरच्या नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे। याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कावेरी हिचा विवाह योगेश बरोबर गेल्या मे महिन्यात 20 तारखेला झाला होता। योगेश हा नोकरीनिमित्त मुंबई येथे राहत होता। 25 जून रोजी सकाळी 7:15 वाजेपूर्वी गावातील इसम दिलीप देशमुख यांना एका महिलेचे मृतदेह गावाच्या उत्तरेस लगतच्या शेततळ्यात तरंगताना दिसून आले। त्यांनी तात्काळ हट्टी येथील पोलीस पाटील मधुकर चौधरी यांना भ्रमध्वनीद्वारे कळवण्यात आले। पोलीस पाटील यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात खबर दिली। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन त्यानंतर शेततळ्याच्या 25 ते 30 मीटर अंतरावर घर असलेली नवविवाहिता कावेरी हिचा मृतदेह उलट्या उबड्या अवस्थेत पाण्यावर तरंगत असल्याने दिसून आले। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शव शेततळ्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। दरम्यान पोलिसांना कावेरीच्या वहीमध्ये एक चिठ्ठी आढळून आली असून त्यात लिहिले आहे की कोणाच्या दबावाखाली येऊन किंवा कुणाच्या त्रासामुळे नाही तर मी स्वतः माझे आयुष्य संपवत आहे। माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, माझ्या मृत्यूला स्वतः जबाबदार आहे असे मजकूर चिठ्ठीत असून पोलिसांनी चिठ्ठी हस्तगत केली आहे। कावेरी हिचे शिक्षण DTED पूर्ण झाले असून नुकत्याच शिक्षण पात्रता TET परीक्षा तिने दिली होती। चिठ्ठीतील तिचे हस्ताक्षर व सहीची खातरजमा पोलीस करीत आहेत। चिठ्ठीतील हस्ताक्षर तसेच तिची नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। पती योगेश जाधव यास मुंबई येथून येण्यास उशीर झाल्याने 5:30 वाजेच्या दरम्यान शवविच्छेदन करण्यात आले। भेंदीपाडा येथील नातेवाईकांनी पती योगेशला शव ताब्यात घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेऊ देणार नाही अशी मागणी केली आहे। त्यामुळे उशिरापर्यंत ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। कावेरीचा मृत्यू नेमकी कसा झाला? चिठ्ठीतील हस्ताक्षर तिचेच आहे का? शवविच्छेदनाचा हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सत्य समोर येईल। उमरेमाळ गावातील तणावाचे वातावरण असून पुरेशा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे, तुळशीराम चौधरी, भास्कर भोये हे करीत आहेत। गिरणा वार्ता न्यूजसाठी गणेश दुळे, सापुतारा।